हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहे गव्हाच्या पिठाचे मेथी मसाला शंकरपाळे आणि ते गव्हाच्या पिठाचे करणारे एकदम खुसखुशीत कुरकुरीत खमंग असे हे शंकरपाळे होतात। त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, 1 वाटी मोठा गव्हाचं पीठ घेतलंय, रवा घेतले, मेथी घेतली स्वच्छ धुवून आणि त्याच्यात मसाला टाकणार आहे। ते हे बघा, तिखट, तीळ, हळद आणि जिरं आणि हे कॉर्नस्टार्च घेतलंय आणि तूप घेतले आणि ब्लॅक पेपर। भाजी आपण तेलात परतून घ्या, म्हणजे मेथीची भाजी आपण ही तेलात परतून घेऊया। तेल टाकले बघा आणि याच्यात आपण जरा परतून घेऊया। आता आपण सगळे मसाले टाकूया बघा। हे तीळ घेतली, हळद आहे, तिखट आहे आणि जिरे आहे, हे आपण याच्यात पिठामध्ये टाकूया। आणि 1 वाटी मोठी गव्हाचं पीठ घेतले आणि 2 चमचे रवा घेतलाय। आता आपण त्याच्यात मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया आणि ब्लॅक पेपर पण टाकूया। आता आपण ही भाजी आपली परतून घेऊ। आपण ही भाजी आपण सगळी पीठ जी आहे आपण ही सगळी या पिठात टाकूया। आता आपण याच्यात थोडं तेल टाकूया। आता आपण भिजून घ्या, पाणी लागलं तरच तुम्ही टाकायचं त्याच्यात, नाही ते। आता बघा, आपण हे पाणी टाकून भिजून घ्या, घट्ट असं भिजून घ्यायचं, म्हणजे लाटताना आपल्याला नीट लागता येईल। थोडं आता आपण लाटायला घेऊया। आता आपण एक तूप घेतले, त्याच्यात आपण कॉर्नस्टार्च टाकूया, त्याची पेस्ट करून घेऊया। आपण लाटून घेऊया चपातीसारखा आणि आता ते आपण कॉर्नस्टार्च आणि हे गेलं होतं त्याचंच लावूया। सगळी ती पेस्ट सगळीकडे पसरून घेऊया। हे आपल्या सगळ्या साईडला क्रॅक केलं चालतं, कारण की आपण आता त्याला फोल्ड करणार आहे। हे बघा, असं सगळी म्हणजे खुसखुशीत होतात ही पेस्ट लावल्याने, कॉर्नस्टार्चची आणि तूप लावून। आणि याच्यात पीठ सेट करून घेऊया। आता हे कट करूया, तुम्हाला जेवढ्या जाड हव्या शंकर। हे आता आपण तळायला घेऊया। तेल तापत ठेवलंय आपण। आता आपलं तेल तापलंय थोडं, झाले आपले छान सोनेरी क्रिस्पी असे दिसतात, हे बघा। आणि असं एकदम खुसखुशीत होतात असं। आणि बघा, आणि आपल्या चॅनल